बेस्ट. सगळ्यांना लक्ष झालंय. ओके. दुसरा शब्द कोण वाचेल? ऑन. ऑन. तुमचा शब्द कोण वाचेल? शिर. आता कोण सांगेल आयुषचं काय चुकलं? आता वाचलंय तर बरोबर शियर. हा येस. आपलं काय ठरलंय? र बोलायच्या अगोदर छोट्या आर शब्दांमध्ये कंट्रोल. अ टाकायचं. शियर अ टाकायचं, नाही तर मग तो साऊंड बरोबर ऐकायला येत नाही. शिर शियर. ओके. पुढचं कोण वाचेल? हिस्ट्रोलिकल. ही ट्रो. हिस्टो री. री कल. कल. हिस्टोरिकल. इम्पैक्ट. इम्पैक्ट. वेरी गुड. इम्पॅक्ट. पुढचा शब्द कोण वाचेल? ओके. हात लावू नका. पुढचा शब्द कोण वाचेल? आता बघा शब्द कसा वाचताय तुम्ही. हिस्ट्री. मिस्ट्री. बरोबर वाचलंय श्रेयाने. मिस्ट्री. बरोबर वाचलंय. मिस्ट्री. मॅस्ट्री. मॅस्ट्री. बरोबर वाचलंय. मॅस्ट्री. सीतांशूने. मयुरेश आवाज येत नाही. मास्टर. मास्टर. आणि शेवटी वाय लागलाय. मास्टर आणि शेवटचा वाय कसा वाचतो? री. री. आता मास्टर. आता जनरली आपण याला ऍ बोलतो, बरोबर आहे. पण जर याच्या पुढे जनरली तुम्हाला स्ट दिसतो, आपण काय वाचतो? लास्ट फास्ट. जरा डोकं चालवायचं की आपण लास्ट फास्ट वाचतो. मग हा मास्टरी. हा शब्द कोण वाचेल? अक्रॉस. अक्रॉस. बरोबर की नाही? अक्र. क्रला ओ क्रॉ आणि हा स. अक्रॉस. पुढचा शब्द कोण वाचेल? इंडिया. इंडिया. इन डलाय लागला डी आणि हा या. इंडिया. पुढचा शब्द कोण वाचेल? दिसत नाही. छत्रपती. छत्रपती. आता हा नॉन इंग्लिश वर्ड आहे, लक्षात घ्या. हा नॉन इंग्लिश वर्ड आहे. नॉन इंग्लिश वर्ड मराठी शब्द शिवाजी मराठी महाराज. बाराखडीने वाचायचं. येस. काय आहे हा? शिवाजी महाराज. येस. छत्रपती. आता इथे मराठी इंग्लिश सारखं नाही वाचायचं. छ
छत्रपती, छत्रपती. ओके, मराठी बाराखडी आपण ते शिकूच. आता इंग्रजी शब्द इंग्रजी बाराखडीने किंवा इंग्रजी वॉवल्स जे फोनिक आहेत त्यानुसार वाचायचा. ओके, आणि मराठी जे शब्द असतात ते मराठी बाराखडीने वाचायचे. छत्रपती शिवाजी महाराज. आलं लक्षात? हा शब्द कोण वाचेल? सर इज. इज. हा शब्द कोण वाचेल? युनिव्हर्सली. युनिव्हर्सली. व्हेरी गुड. युनिव्हर्सली. पुढचा शब्द कोण वाचेल? कन्सायडर. कन्सायडर. आता इथे ईशानने वाचलाय बरोबर, डोकं बरोबर चालवलंय, पण कधी कधी ना ईशान, आता मला माहितीये इथे तू त्या आईला मॅजिक की सारखा विचार केलास बरोबर. सो कन्सायडर, बट इथे तो शॉर्ट साऊंड आहे. कन्सिडर. कन्सिडर्ड. कन्सिडर्ड. येस, कन्सिडर्ड. पुढचा शब्द कोण वाचेल? द. द. पुढचा शब्द कोण वाचेल? ग्रेटेस्ट. ग्रेटेस्ट. ग्रेट लाई लागला टे आणि हा स्ट. ग्रेटेस्ट. आता हा शब्द पेरसोन. पेरसोन. प्रिन्सने काय वाचलं? पेरसोन. बरोबर वाचलं का? पेरसोन बरोबर आहे. पर्सन. पर्सन. हा आर कंट्रोल आहे ना, आर कंट्रोलला आपण अर वाचतो पर, आणि हा सन. शेवटचा जनरली ओएन जो असतो, शेवटचा ओएन ओएम तो अन वाचतो. सो सोन वाचायची गरज नाही शेवटचा. पुढचा शब्द कोण वाचेल? टू. टू अस. यू मॅजिकच्या जोडीला आहे. यू. यूज. हा, मॅजिकच्या जोडीला आल्यावर त्याला यू ला शॉर्ट नाही वाचायचा, लॉंग वाचायचा. यूज. ओके. पुढचा कोण वाचेल? द. द. दांडपट्टा. दांडपट्टा. हा नॉन इंग्लिश वर्ड आहे, लक्षात घ्या. नॉन इंग्लिश वर्ड जर वाचायचे असतील तर तुम्हाला मराठी बाराखडी फॉलो करायची आहे. इंग्रजी बाराखडी किंवा इंग्रजी जी वॉवल सिस्टीम आहे त्याने नाही वाचायचं. ओके, जसं की ड डी दिसला की आपण ड बोलतो. सो डॅन्ड,
प्याट्या असा वगैरे वाचायचा नाही है ना. आपण मराठीमध्ये अ ला अच म्हणतो. तो दांडपट्टा मराठी वर्ड आहे. सो तो मराठी बाराखडीनेच वाचायचा. हा कोण वाचेल? गणेश. गणेश आवाज येत नाही. आवाज येत नाही. वाईल. वाईल. ओके. सम्यक. क हम्म. क ओके. ओके. को. म म. man कमॅन. done डर. कमांडर. कमांडर. कमांडर असतं की कमांडर. कमांडर्स है ना. कमांडर्स. पुढचा शब्द like लाईक. आता हे नॉन इंग्लिश वर्ड आहेत. नॉन इंग्लिश वर्ड हे मराठी सारखे वाचायचे. मराठी बाराखडी जी आपली असते की नाही त्यानुसार वाचा. बाजी प्रभू देशपांडे. बाजी प्रभू देशपांडे. मराठी. सो मराठी जेव्हा शब्द असतील तेव्हा इंग्रजी सारखा विचार करू नका. बला ये लागला बॅ. ओके. प्रला प्रॅ असं नाही तर मराठी सारखं प्र भू देश पांडे. मराठी. पुढचं कोण वाचेल? काय ते सर ए का ते हा ए आहे. ए अ बरोबर. अ चा अचिव्हेड व्हेरी गुड. फक्त वेड असं नाही वाचायचं. अ ची व अचीव्ड. तो ईडी जो आहे तो ड बोलायचा फक्त. अचीव्ड. वाचायचा अचीव्ड. सो ड वाचताना आपण बऱ्याच वेळा गोंधळ करतो. ड दिसला की आपण अचीव्हेड असं नाहीये. इंग्रजीत तसं वाचायचं नाही. अचीव्ड. सर तर जी आहे का? सॉरी हा जी आहे. बरोबर. ग्रेटर ग्रेटर. ग्रेटर. जनरली ई ए ला आपण वेलांटी सारखं वाचतो इंग्रजीमध्ये. पण काही वेळा ई ए ला मात्रा सारखं आपण वाचतो. ओके. ओके. पुढचा शब्द ग्रेटर फेक्टर्स. बरोबर वाचलंय. फेक्टर्स बरोबर वाचलंय. फेक्टर्स. फेटस फेक्टर्स.
पेटर्स Fetters. फिटर्स Fetters. आता रुद्रने उच्चार बरोबर केलाय फी, पण वाचताना असा फिटर्स असा वाचणार का आपण? हा जो स आहे तो असा फिटर्स, हा फिट्स, फिट्स काय वाजणार? फिट्स. हा स त्याला लागतो ना, सफिक्स सारखं काम करतो, सो त्याला फिटस असं वाचायचं नाही, फिट्स. ऑफ ऑफ. ईशान येतो, मोठो येतो. हा, तुमचे काय डाऊट्स आहेत? बायसिकल बायसिकल. ओके, आता बघा ईशानने काय वाजलं? बायसिकल. कोण सांगेल काय चुकलं? ईशानने वाजलं फायसिकल. काय वाचायला पाहिजे होतं? फिजिकल. फिजिकल. हा जो वाय आहे ना, हा वायला आय सुद्धा आपण वाचतो. फी आणि हा स वर जोर दिलाय, जोर दिलाय म्हणजे त्याला स नाही वाचायचा. फिजिकल, फिजिकल. हा शब्द कोण वाचून दाखवेल बघूया. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी नवीन शब्द आहे, है ना? हा, पण तुम्ही वाचणार, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जसं वाचताय तसं वाचा, सिंपल. तुम्ही जसं वाचताय की नाही, अंडरनेस अंडरनेसचा काही संबंध नाही. अंडरनेस शब्द नाहीये. एंडुरन्स एंड्युरन्स, एंड्युरन्स. एंड्युरन्स. ओके, हा सफिक्स आहे ना, र ला एन सी लागला रन्स, ड ला यू लागला ड्यू. शक्यतो शक्यतो जेव्हा सफिक्सच्या अगोदरचा स्वर असतो तो लॉंग साऊंड काढायचा, अ नाही बोलायचा. एंडरन्स नाही वाचायचा, एंड्युरन्स. ओके, पुढचा शब्द विथ इट ही विथ. बस जेवढं विचारलं तेवढंच. विथ इट, विथ इट. ओके, दिसत नसेल जरा. ओके, कोण वाचेल पुढचा शब्द? ही ही, ई ही, वे ले, सर ई व्ही इव्हिएट इव्हिएटेड ई, ई इव्हिएटेड व्हेट बरोबर वाचलास हा. ओके, व्हेटेड. ओके, इलेव्हेटेड, इलेव्हेटेड. काय? इलिव्हेटेड इलेव्हेटेड. कोण वाचेल? द द. नाही म्हणलं का? नाही. वेपॉन वेपॉन. राजवीरने काय वाचलं? वेपॉन. मी तुम्हाला काय सांगितलं? कोण सांगेल राजवीरची चूक काय झाली? मी तुम्हाला काय सांगितलं?
तर लास्टला जर ON आलं तर पण वाचायचं. बरोबर. जर पाठीमागे जर शेवटी ओएन आलं तर त्याला ऑन, म्हणजे आपण स्कूलमध्ये ओएन म्हणजे ऑन, आणि आपलं डोकं तसंच चालतं. बरोबर. तो ओएन आलं की ओएन आलं की काय? पण पण त्याच्यावर ते बघ ते लाल, हा तिकडे तिकडे. हा. ओके. वेपन. आवाज येत नाही आराध्या. A mare from फ्रॉम अ a mare माझी की mare mare मी मिया मिया मॅजिकीच्या जोडीला ई आलाय. जनरली लक्षात ठेवायचं, मॅजिकीच्या जोडीला ई आला ना त्याला आपण ईच वाचायचं आहे. बरोबर. पुढचं कोण वाचेल? सोल्जर. सोल्जर्स. 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 tool टूल. पुढचं कोण वाचेल? त्वरा. इंटू. इंटू. पुढचा कोण शब्द वाचेल? सायमोंडल सायमोंडल. सायमोंडल नाही. सिम्बॉल. सिम्बॉल. अ सिम्बॉल. अ सिम्बॉल. पुढचा शब्द कोण वाचेल? of royal and वेट ऑफ रॉयल. ऑफ रॉयल. पुढचा शब्द कोण वाचेल? पॉवर. 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 OW ला आपण तर जनरल. सर हा. सर तिथं सोल्जर आहे बघा, तिथं ज कुठून वाचले? ऍक्च्युली काय होतं, हा जो डी आहे ना, हा डीचा आवाज जो ड आहे तो इंग्रजांचा लाईक झ झ झ झ. सो आपल्या ज सारखा आवाज साऊंड होतो जेव्हा तो सॉफ्टली काढला जातो. झ झ झ. सो ज ज सेम आहे. सो कधी कधी जेव्हा तो सॉफ्टली सोल्जर सोल सोल ड आणि ज सेम साऊंड आहे इंग्रजांचे, त्यामुळे तो ड जो आहे तो कधी कधी काय उच्चार ऐकायला येतो? ज. ज. कारण तो सेम साऊंड आहे. ज ज ज सेम.
ओके, सर याचे उच्चाराचे कमी शब्द असतात ना? हा कमी आहे. डीचा ज आवाज कमी ठिकाणी आहे. हं. and And military, military. Military. कोण वाचेल? revolution, Revolution. 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 Speak. revolution, Yes. Exact.